महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणी छत्तीसगड वन विभागानं मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणातील आरोपींपैकी एक जण गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई असल्याची चर्चा असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबूराव राजू मडावी राहणार गड अहेरी तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली आणि बियेश्वर विष्णू गोडाम राहणार अहेरी जिल्हा गडचिरोली यांचा समावेश आहे। छत्तीसगड वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि राज्यस्तरीय विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली। प्राथमिक तपासात हे वाघ महाराष्ट्रातील इंद्रावती व्याघ्र अधिवास परिसरात मारून त्यांची कातडी छत्तीसगडमध्ये तस्करीसाठी नेली जात असल्याचं निष्पन्न झाल्याने वन विभागाने म्हटलंय। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील विविध कलमानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।